मागासवर्गीय समाजातील तरुण सनी पावलं सुडगे राहणार टाकळी लोणार तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर याचा दिनांक 17 मार्च 2024 रोजी संशयास्पद मृत्यू झाला। मयत तरुणाचा भाऊ फिर्यादी प्रवीण सुडगे याने घातपाताचा संशय व्यक्त केला असतानाही श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दिनांक 18 मार्च 2024 रोजी दाखल करण्यात आला आहे। याबाबत फिर्यादी प्रवीण सुडगे यांनी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना निवेदन देऊन मयत सनी सुडगे यांच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। मयत तरुण हा आरोपीकडे ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून काम करत होता। प्रेम प्रकरणामुळे 2 महिन्यापासून त्यांचे वाद चालू होते। या वादातूनच हत्या झाल्याचा मयत तरुणाच्या कुटुंबातील सदस्य तसेच श्रीगोंदा तालुक्यातील समाजातील चळवळीतील कार्यकर्ते यांनी संशय व्यक्त केला आहे। सदरील घडलेली घटना अत्यंत वाईट असून समस्त आंबेडकरी समाजात याविषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे। सदर घटनेच्या अनुषंगाने राज्यात व देशात तीव्र स्वरूपाचे पडसाद उमटतील यावेळी निवेदन देऊन निषेध करण्यात आला। यावेळी तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप, भाऊसाहेब घोडके, कुणाल शिरवाळे, युवराज घोडके, योगेश घोडके, किरण शिंदे, शशिकांत घोडके, शेखर घोडके, अमोल घोडके, जॉन घोडके, पप्पू जगताप इत्यादी RPIचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप म्हणाले, पीडित कुटुंबावर आरोपी व आरोपीचे नातेवाईक केस मागे घेण्यासाठी दबाव आणत आहेत। पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळावे तसेच सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित आरोपी अशोक धालवडे व इतर आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा रिपाईच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन राज्यात आणि देशात छेडण्यात येईल। अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।